तर आपण तर मी विनंती करेन आदरणीय कान्हा काळो साहेबांना दादा आपण यायचं आहे. त्याचं प्रवीण पाटील असतील यांना विनंती करतोय आणि सूर्यकांत पाटील या तिन्ही मान्यवरांच्या शुभ असतील ते आपण पाहतोय. कारण या मंचावर सन्मान केला जातोय एका महान कर्तृत्ववान व्यक्तीचा. मी नेहमी सांगतो की सन्मान हा माणसाचा कधीच होत नाही, सन्मान होतो त्याच्या कर्तृत्वाचा. त्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्व राजकारण, समाजकारण, क्रिकेट असू दे, शैक्षणिक असू दे, समाजसेवेमध्ये वसानी वारसा चालणारी मंडळी आदरणीय राजेंद्रदादा पाटील म्हणजेच रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य, त्याचबरोबर रायगड जिल्हा सरचिटणीस भाजपा यांचं मात्र इथे स्वागत केलं जात आहे. पनवेल तालुका सरचिटणीस दादा या स्पर्धेविषयी मनोगत नक्की मांडावं सांगेन. मी एकच प्रश्न सांगेन की 10 टीम्स जेव्हा इथे खेळले जात आहेत, आतापर्यंत कुठेही 5 षटकांचा सामना नाही झाला, परंतु इथे 10 टीमचा पहिला फेरीतील सगळे सामने 5 षटकांचे आणि ज्या 8 टीम होत्या त्या 8 मधला पहिला आणि दुसऱ्या फेरीतील सामने 5 षटकांचे. याविषयी आपलं मनोगत आणि या संपूर्ण स्पर्धेविषयी आपण आपलं मत मांडावं. सर्वप्रथम मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. मी पहिल्या दिवशीचे सामने कर्जत येथे पाहिले लाईव्हवर आणि निश्चितच स्टेजवरून मॅच बघणं आणि ग्राउंडवरून मॅच बघणं याच्यामध्ये जो फरक असतो, म्हणजे लाईव्हला सुद्धा खूप अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा लाईव्ह खेळ दिसते. ज्या पद्धतीने लाईटचे स्टँड उभे आहेत, ग्रामीण ठिकाणी स्पर्धा आहे की शहरामध्ये असा एक भास होतो. आणि कर्जतमध्ये गेल्यानंतर सांगितलं गेलं की पनवेल तालुक्यामध्ये क्रिकेटचं पीक आलं आहे. मी पीक नाही म्हणत, मी महापूर म्हणतोय. कारण पनवेल तालुक्यातल्या प्रत्येक विभागामध्ये डे नाईट असतील, नाईट असतील, ज्या स्पर्धा आणि त्याच्यामधून ग्रामीण खेळाडूंची जी उत्पत्ती, मी उत्पत्ती शब्दासाठी बोलतो कारण पूर्वी जी शहरी खेळाडूंची दादागिरी होती टेनिस क्रिकेटवर, ती ग्रामीण भागामध्ये स्पर्धा वाढल्या आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेट असोसिएशन झाली. त्याच्यामुळं नियम आणि खेळाडूंना शिस्त लागली आणि त्या शिस्तीचा म्हणजे उशिरा आलेला सुद्धा का म्हणावं, पण चांगलं फळ आहे ते म्हणजे ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातले खेळाडू आहेत, म्हणजे मला वाटतं प्रत्येक दिवसागणिक प्रत्येक खेळाडूला बाईक आणि वेगवेगळे बाईकवीर आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे रायगडचा संघ आखाती देशामध्ये जाऊन सुद्धा रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करतोय, त्याचप्रमाणे संपूर्ण रायगड ग्रामीणचा संघ सुद्धा काही दिवसामध्ये आखातामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने जेव्हा विजय प्राप्त करेल, तेव्हा या पनवेलला आलेला महापुराचा क्रिकेट किंवा रायगड जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये आलेला रायगडचा क्रिकेट असेल, तो सोनेरी दिवस असेल. आणि तो सोनेरी दिवस पाहायला माझ्यासारख्या एका माजी खेळाडूला बघायला आवडेल. आणि निश्चितच क्रिकेटसाठी आपण काय दिलंय त्यापेक्षा क्रिकेटने आपल्याला काय दिलंय यो त्या दिवशीचा क्षण बघण्यासाठी मी आतुर असेल. निश्चितच आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडे. काही दिवसांपूर्वी 40गाव प्रीमियम लीग झाली, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या या परिसरामधल्या अनेक गुणवान खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. आज सुद्धा डे नाईट स्पर्धेच्या माध्यमातून नेरादिंद्रा विभाग असेल किंवा आपला नवी मुंबईमधला आपला कामोठा परिसरामधला जुईगावचा आत्ताचा संघ विजेता झाला. ज्या पद्धतीने त्यांनी टार्गेट चेस केलं, एका खेळाडूने मनातून ठरवलं होतं की मला शेवटपर्यंत किल्ला लढवायचा आहे, दुसरे अटॅक करण्याचा प्रयत्न करत होते. सामन्याची चढ उतार होत असताना सुद्धा ज्याच्या मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळाली, मला वाटतं संदेश भोपी, त्यांनी संघाची मदार आपल्या खांद्यावर घेतली होती. आणि असा एखादा खेळाडू जेव्हा संघामध्ये असतो तेव्हा कुठलाही सामना कुठल्याही क्षणी फिरवण्याची ताकद ठेवतो. निश्चितच ज्या पद्धतीने पनवेलमध्ये आणि आपल्या भागामध्ये नाईट स्पर्धा आयोजित केल्या जातात, फक्त खेळाडूंना विनंती करेल कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये म्हणून आपण आपल्या प्रेक्षकांना विनंती करायची आहे. कारण खेळाडू हे खेळाचा भाग असतात आणि ते कधी स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु त्यांच्याबरोबर येणारे जे हौशे प्रेक्षक असतात त्यांना विनंती करायची. कारण कधी कधी क्राऊडमधून सुद्धा अपशब्द वापरले जातात,
प्रत्येक संघातला खेळाडू, मग तो 11वा असेल 12वा असेल, तो हिरोच आहे. कारण ज्या दिवशी एखादा संघातला खेळाडू अनफिट होतो तेव्हा तो 12वा खेळाडू इन प्लेअर म्हणून खेळतो. म्हणून कोणालाही नावं न ठेवताना आणि 12वी प्लेअरनी कधी पाणी घेऊन जाताना लाज किंवा कुठला कमीपणा मानून घेऊ नका. विराट कोहली सुद्धा हौशेने पाणी घेऊन जातो, आज तेवढा मोठा महान खेळाडू. म्हणून आपल्याला त्या संघामध्ये स्थान कसं मिळेल यासाठी प्रयत्न करा. ज्या पद्धतीने आत्तापर्यंतचे सामने झालेत, जे जे विजय संघ झालेत, अंतिम 6 मध्ये 12 मध्ये जे दाखल झालेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जे खेळाडू किंवा संघ थोडे कमी पडले त्यांना पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा देतो. आणि असाच चांगला खेळ आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्व दर्शकांना पाहायला मिळावा अशी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. पुन्हा एकदा आयोजक, आमचे मित्र, आमचे छोटे बंधू आनंददादा पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण आपण पाहतो आमंत्रण एकदा दिला का माणसाला वाटतं हा पाहुणा असेल, आपला मित्र असेल तो येईल. परंतु आनंददादा पाटलांची जे पाठपुरावा होता त्यांचा, मला वाटतं या 5 दिवसामध्ये 25 फोन मला झालेत, कधी येणार कधी येणार. मी सांगितलं 100% मी येणार. ते मला बोलले तुम्ही 100 नाही 1000% येणार, पण येऊन जास्त वेळ थांबा. म्हणून त्यांच्या विनंतीस मान देऊन आम्ही इथे थांबलो. निश्चितच अजून सुद्धा थांबायची इच्छा होती, परंतु सकाळपासून बाहेर असल्यामुळं जास्त थांबता येत नाही. सॉरी, उद्या ट्राय करू, परत एकदा संधी मिळाली तर येऊ. धन्यवाद. धन्यवाद दादा. तर खऱ्या अर्थ आपल्या अमोघ वाणीतून या संपूर्ण क्रिकेट जगताला आणि नवीन पिढीला एक नवा संदेश देण्याचं काम सदैव आदरणीय राजेंद्रदादा पाटील यांनी दिलं आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. आणि आपण आलात आणि बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात याबद्दल आपला विशेष आभार. ऑन ड्राईव्ह आणि इथे चांगला रनिंग कॅच पकडलाय कुणाल दवणे या खेळाडूने. राजेंद्रजी पाटील साहेबांना यांना पण ऐकताय. गरदर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. जिथे जिथे स्पर्धा. रोहित भेंडे यासाठी मात्र 1000ची बक्षीस आहे. जयेश जोशी यांच्याकडून, जयेंद्र जोशी यांच्याकडून मात्र 1000ची बक्षीस आता मीच देतो. अभिनंदन तुझा, वेल प्लेड. पुन्हा वळूया आपण या सामन्याकडे. ओ टू कमेंट्री बॉक्स. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि मैदानाच्या आतमध्ये 4 धावा आल्या. खेळाडू बाजारे 2. सागर देखील मैदानाच्या बाहेर गेला. आक्रमक खेळाडू नवीन फलंदाज प्रतीक पाटील यावेळेस आपण पाहता 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेबांनी भरपूर चांगलं मार्गदर्शन या खेळाडूंना दिलंय. कारण जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नका आणि पराभव झाल्यानंतर खचून जाऊ नका. 12वा खेळाडू देखील चांगला मोलाचा संदेश दिलाय. कधी कधी तुमच्यावर देखील जबाबदारी येते आणि ते बघा 12वा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. नुकतंच त्यांनी सांगितलं की 12वा खेळाडू देखील आपला हिरो आहे आणि तो आता मैदानामध्ये सबस्टिट्यूट म्हणून मैदानात दाखल होताना त्याला पाहताय. विराट कोहली अनेक मिलियन्स फॉलोअर्स ज्याचे आहेत आणि तोही पाणी घेऊन गेला आणि त्यांनी पाणी घेऊन जातानाची ती व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाली. त्यांना प्रसिद्धी मिळाली. कारण सध्याच्या घडीचा आपण पहिला नवीन जनरेशनचा महान खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे क्रिकेटमध्ये चढ उतार प्रत्येकाच्या वाट्याला आहेत, परंतु एकदा यश मिळालं की तिथे आपण आपले पाय जमिनीवरती ठेवण्याचा प्रयत्न करा. आता चांगला मार्गदर्शन राजेंद्र पाटील साहेबांनी नवीन खेळाडूंना दिला आहे. आणि सध्या यंदाच्या हंगामध्ये आपण पहिला रेकॉर्ड्स झाला आहे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आणि डे क्रिकेट स्पर्धेचा. प्रचंड स्पर्धा, प्रत्येक दिवशी आयोजन, प्रत्येक दिवशी स्पर्धा आपण पाहत आहे. नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला अजित म्हात्रे आणि एका बाजूने प्रतीक. पहिला बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा पर्यंत शॉट फाईन लेगला बॉल चाललाय आणि थांबवलं चेंडूला. रन क्विक सिंगल तिथे आली, बॅटला एज लागून 1 धाव आली. बॉलिंग ट्रॅकमध्ये श्रवण हा खेळाडू अतिशय कमी वयाचा खेळाडू. श्रवणला आपण पाहता बॉलिंग ट्रॅकमध्ये श्रवण चौधरी, धुंद्रे गावचा खेळाडू. धुंद्रे म्हटलं की प्रसन्न पाटील हे नाव नेहमी चर्चेमध्ये राहिलं आणि आज त्याच गावचा संघ. इथे बिगिट करायचा आहे. बॉल एज अँड टेकन. अगदी उसळी घेतली चेंडूने, बॉल मागे गेला. मागच्या सामन्याचा हिरो प्रतीक मात्र स्वस्तात बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार. एकही धाव न करता हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर.
आणि त्या ठिकाणी पहिला 5 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झाले. प्रत्येक मागच्या सामन्याचा हिरो देखील मैदानाच्या बाहेर चालला. चला लगेचच खेळाडू कक्षामध्ये न्यू बॅटर रेडी राहायचा आणि लगेच तात्काळ आपण मैदानाकडे दाखल व्हायचं आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आणि नेत्रदीपक असं आयोजन. शिस्तबद्ध स्पर्धा हा विषय आला की पहिलं नाव येईल आनंददादा पाटील. खरं तर मी पहिल्यांदा बघितलं असं आयोजन आणि ज्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड ही भूमिका राहिली त्यांची आणि स्पर्धेसाठी देखील तेवढीच महत्त्वाची राहिली कारण डिसिप्लिन हे फार गरजेचं आहे. आणि आनंददादा पाटील यांना आपण पाहिलं स्ट्रेट फॉरवर्ड आमचे गोल्डन मॅन अगदी राजेंद्र पाटील साहेबांच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत. बंधुतुल्य मित्र. आपण पाहता व्यासपीठातील सर्व मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत असताना बॉलिंग ट्रॅकवर त्याला श्रवण चौधरी लो फुल टॉस बॉल हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह लॉंग मध्ये बॉल चाललाय. भरपूर वेगाने फिल्डर त्या ठिकाणी आले. सिंगल किशोर आय थिंक आहे त्या ठिकाणी किशोर सिनारे त्यांना आपण पाहताय. चांगली फिल्डिंग एक चांगला खेळाडू. धाव मात्र मिळाली सिंगल. संघ जाऊन पोहोचला 3 गडी बाद 6 या धावसंख्येवरती. 6 धावा स्कोर कार्ड मध्ये. अक्षय म्हात्रे अजित म्हात्रे खोदून काढला बॉलला मागे चाललाय. शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग. शॉर्ट पॉइंटला आपण पाहिला चांगली फिल्डिंग झालेली आहे. प्रोटेक्शन मिळालं. मैदानाची आउटफील्ड चांगली आहे. विकेट देखील सुंदर आहे आणि या आउटफील्डवरती आपण पहिल्या रात्रीपासून धावा आल्या. साई संघाचा अनिकेत त्याने काय बहरदार खेळ केली होती याच क्रीडांगणामध्ये. तौसिफ शेखला आपण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये अजवलीचा स्टार खेळाडू त्याने देखील दमदार योगदान दिलं. परंतु आज लो स्कोरिंग सामने जास्तीत जास्त पाहायला मिळाले ज्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये रोनित पाटील वाजेचा खेळाडू शफल क्रॉस यावेळेस आपण पाहिला हा फटका खेळण्याचा पर्यंत मागे विकेट किपर त्याचंही कौतुक व्हायला हवं. लेग बाईस निशान पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. लेग बाईचे सिंगल रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. चिपळे संघाला अकुर्ली संघाच्या आगेच 18 मध्ये 15 करताना अक्षरशः त्या ठिकाणी घाम गावा लागला. शेवटपर्यंत सामना गेला. मग या मॅचमध्ये तुमच्यासमोर नवं आव्हान आहे दुंदरे संघाचं. त्यामुळे तुम्हाला या सत्रामध्ये जास्तीत जास्त टार्गेट सेट करावं लागेल. इथे फुल टॉस बॉल आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चालला डीपमध्ये. 1च रन या बॉलवरती राहील. चांगली फिल्डिंग चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. श्रवण चौधरीचं षटक देखील तेवढंच निर्णायक राहिलं कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल धावा त्या ठिकाणी 4. आता या ओव्हरमध्ये आल्या 5. टोटल धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 3 गडी बाद 9. चार वेळा आमदार 2 वेळा खासदार आणि 1 वेळा विरोधी पक्षनेते असताना देखील ज्यांनी स्वतःचं कधी घर तयार केले नाहीये असे खरं तर निस्वार्थी नेतृत्व म्हणजे दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब त्यांना डेडिकेट करतात हे संगीत. तमाम आगरी कोली भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच डाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव. संघर्ष कसा असावा याचा खरं तर याचा उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील. संघर्षाची भूमिका त्याने नेहमी दाखवली आणि आज याही मॅचमध्ये संघर्ष करतात खेळाडू. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 9 आल्या. सामना 4 षटकांचा आहे. आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. या 2 ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला आता ब्लास्ट करावे लागतील. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज झाले त्या ठिकाणी अधिक सिनारे हा खेळाडू टीममधला अनुभवी खेळाडू अधिक सिनारेला आपण पाहता बॉलिंग ट्रॅकमध्ये ओव्हर द विकेट. ऑन साईडला हा फटका बिगिट करायचा आहे. एलिव्हेशन मिळालं परंतु अंतर कमी कापलं. उंच गेला बॉल. झेल खाली क्षेत्ररक्षक विनायक आले. फटका चांगला होता पण तो प्रॉपर कनेक्ट करता आले नाही फलंदाजाला. अजून एक धक्का बसला. झेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी पाहू शकाल अजित म्हात्रे या खेळाडूला अजून आई 11 चिंचवली आणि जे हनुमान जुई दोन्ही संघात संघनायकांनी टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे.
चिंचवली आणि जुई दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस करण्यासाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. चला दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना जुई आणि चिंचवली आपण दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला अधिक सिनारे या खेळाडूला. नवीन फलंदाज शरद मस्कर 17 क्रमांक जर्सी AB डिविलियर्स मिस्टर 360 डिग्री. इथे मात्र आपण पाहिला दिप्पाड शरीरयष्टीचा हा खेळाडू शरद मस्कर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला दशक देखील पूर्ण झालेला नाहीये. एकेरी अंक आहे आणि 4 खेळाडू बाद झाले, त्यामुळे थोडासा बॅकफुटला आहे मैदानामध्ये. चिपलाई 11 चिपले संघ शरद मस्कर बूम बूम क्या बात आहे. स्लॉट मध्ये आला बॉल, फोर्स केला बॉलला, ताकदीचा वापर, लॉंग ऑनला क्लिअर केला, बॉल गेला सीमा पार, षटकार. आष्टे केबल ऑपरेटर महेश पाटील आष्टे यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. महेश पाटील आष्टे. जबरदस्त हिट बघा, प्रॉपर टायमिंग आणि त्यालाही आत्मविश्वास मिळाला असेल या फटक्याने. शरद मस्करला एका बाजूने धावगती वाढली आहे. टोटल 15 धावा. अगदी आपण पहिला पुढ्यात टाकलेला बॉल, त्याच्यामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, ताकद देखील वापरली, फटका चांगला होता. 6 धावा आल्या, त्यामुळे आता मोमेंटम मिळाला पुन्हा आता चिपळे संघाला. शरद आपण मस्करला पाहत आहे, बुम बुम आक्रमक खेळाडू. इथेही आपण पहिला बिग हिट झालाय, करण्याचा प्रयत्न आहे पण तो मिस टायमिंग आणि त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला जे टिपला, शॉर्टचा कव्हरला जे टिपला आहे. षटकारानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं मैदानामध्ये अधिक सिनारेने. इथून परतावं लागेल मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी शरद मस्कर या फलंदाजाला. पहिला बॉल स्लॉटमध्ये आला, त्याला प्लॉटमध्ये पाडवला, सिक्सर प्लॉटमध्ये. त्यानंतर फुल टॉस, लोअर फुल टॉसमध्ये हा खेळाडू बाद झाला. 3 चेंडू फेकले आतापर्यंत अधिक सिनारेने, ज्या ठिकाणी पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल षटकार, तिसरा विकेट. आता नवीन खेळाडू त्या ठिकाणी 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय विजय पाटील आणि एका बाजूने अक्षय म्हात्रे या खेळाडूला आपण पाहताय. विजय पाटीलवरती देखील जबाबदारी राहील, कारण टॉप ऑर्डरचे खेळाडू, टॉप ऑर्डर संपूर्णपणे कोलॅप्स झाले, लवकर खेळाडू बाद झाले. त्यामुळे आता या ठिकाणी पाहिलं अगदी डेथ ऑर्डरमधले खेळाडू, त्यांच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, त्यामुळे ही जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठी. चांगली इनिंग, शॉर्ट बट स्पीड इनिंग मात्र या ठिकाणी फलंदाजांना खेळावी लागेल. अधिक सिनारेच्या अगेन्स्ट पहिले 3 बॉल 6 आल्या, 2 खेळाडू बाद झाले. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, शफल झाले, पुन्हा एकदा ऑन साईडला फटका स्क्वेअर लेग मध्ये आला. बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी शतरक्षक होते, त्या दिशेने फटका आला. ओव्हर थ्रो झाला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धावा आल्या, चप्पल शतरक्षक होते, त्या ठिकाणी थ्रो अतिशय वेगवान झाला, परंतु त्या ठिकाणी कव्हर करताना बॅकअप नाही मिळालेला आहे. परंतु 2 धावा चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. रनिंग द बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूमध्ये चांगलं पाहायला मिळालं. 2 रन महत्वाच्या आल्या, धावसंख्येत मात्र वाढ. 17 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये संघ चिपलाई 11 चिपळे. 5 बाद 17, अर्धा संघ गारज झालाय. विजय पाटील आणि एका बाजूने अक्षय म्हात्रे हे दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी तळ ठोकून उभे आहेत विकेटवरती. याही वेळा आपण पहिला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कही पे निगाह आहे कही पे निशाण असं म्हणतात. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, हँडाने कॉर्डिनेशन नव्हतं, त्या ठिकाणी आपण पहिला डोळे बंद करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल या ठिकाणी पाहताय. ग्रामीण क्रिकेटमध्ये, लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आपण पहिला तुम्ही जितके डॉट बॉल खेळाल तेवढा प्रेशर तुमच्यावरती वाढेल आणि त्याहीपेक्षा धावा कमी येताना आपण पाहताय. डॉट बॉलची संख्या वाढली की धावा कमी. आता इथे हे चित्र निर्माण केले खतर गोलंदाजी करणाऱ्या दोनरे टीमने. अधिक सिनारे इथे आपण पहिला फुलर लेनचा बॉल अलॉंग द कार्पेट बॉलला ड्राईव्ह केला, ऑन साइड मध्ये किशोर त्या ठिकाणी आलेत. थ्रो अतिशय वेगवान झाला, दुसरा रनचा कॉल पंचांकडे हा निर्णय चाललाय. ती टीव्ही अंपायरकडे आपण जाऊया. अतिशय क्लोज एन्काउंटर राहील, कदाचित हा क्रुशल डिसिजन राहील. चेक केलं जाईल 24 इव्हेंटच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्टमध्ये. उत्कृष्ट क्लॅरिटी विथ क्वालिटी, संदेश पाटील अँड कंपनी. अल्पावधीमध्ये प्रसिद्धी मिळवलेलं हे चॅनल, महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल, आपल्याच हक्काचा माणूस पोर्लेगावचे संदेश पाटील, त्यांचं हे करतं लाईव्ह टेलिकास्ट. चेक करूया आपण, तिसऱ्या पंचांकडे जाऊया. टीव्ही अंपायर चेक करतील आणि निर्णय लगेच आम्ही मैदानाकडे सोपवणार आहोत. सध्या आपण पाहताय ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आहे त्या ठिकाणी द्वारकानाथ चोरगे, त्यांच्याबरोबरने उपसरपंच सूर्यकांत पाटील. चला, आमचे आयोजक मंगेश पाटील एक चांगले खेळाडू देखील आहेत, अष्टपैलू खेळाडू, सांगडे कर्दर संघाचे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत.
खेळाडू बाद. दुसऱ्या रनसाठी मात्र त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजच्या मागे राहिला, सुरक्षित नव्हता आणि इथून मात्र रनआउटचा विकेट मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या टीम धुंद्रेला 1 रन मिळाली शेवटच्या बॉलवरती. त्या ठिकाणी चिपळे संघाला 6वा खेळाडू बाद झालाय. धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत 18 खेळाडू बाद झाले, 6. आता शेवटचं षटक बाकी आहे, निर्णायक षटक. पुन्हा एकदा आपण पाहताय प्रत्येक षटक करता लिमिटेड ओव्हरमध्ये निर्णायक आहे, कारण एखादा मोमेंटम देणारा षटक जर का मिळाला चिपळे संघाला, या ओव्हरमध्ये किमान 15+ रन जरी आल्या तर ते टार्गेट आपण जर पाहिलं चिपळे संघासाठी फायटिंग राहील. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. जर का हे प्रयत्न केले मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाने तर एक सन्मानजनक टोटल तुम्हाला उभं होताना पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी आलेले आहेत विलास उसाटकर. हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. नवीन फलंदाज अमित मात्रे स्टॅकिंग एंडला सध्या आहेत त्या ठिकाणी फलंदाज अमित मात्रे. अक्षय मात्रे हा खेळाडू स्टॅकिंग एंडला असेल. पहिला बॉल शॉर्ट कव्हरला, क्या बात आहे, जबरदस्त झेल टिपला. अगदी पॅरलल स्ट्रोक होता, शेवटपर्यंत चेंडूची नजर होती आणि अधिक सिनाऱ्याने काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच, खेळाडू बाद. आल्या पावली माघारी परतावा लागेल फलंदाजाला अमितला. अक्षय बाद झाला माफी असा आणखी एक धक्का बसतोय. 18 या धावसंख्येवरती टीम चिपळेला. बघा इथे खरं तर विकेटची संख्या जास्त वाढ झाली, जास्त खेळाडू बाद झाले. आतापर्यंत 7वा खेळाडू बाद झालाय. धावा स्कोर कार्डमध्ये आहेत त्या ठिकाणी फक्त 18 आणि 7 खेळाडू बाद झाले. पहिला बॉल होता, पहिल्या बॉलवरती अधिक सिनाऱ्याने काय झेल टिपला, समोरच्या दिशेने हा झेल होता कव्हर्समध्ये आणि खूप चांगला झेल कॅरी करत मात्र आणखी एक धक्का दिला चिपळे संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय विशाल पाटील. अगदी आपण पहिले शेवटचे खेळाडू आहेत तळातले खेळाडू, त्यांच्याकडून येणाऱ्या धावा म्हणजे बोनस राहील पुढच्या इनिंगमध्ये. करतर फिल्डिंग करताना या धावा अतिशय महत्त्वाच्या राहतील. धावा डिपेंड करत असतात चिपळे संघासाठी. त्यामुळे इथून जर का गिअर बदलला, आक्रमक झाले फलंदाज, विध्वंसक त्यांना खेळ काढावा लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हर म्हटलं की हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर म्हटलं की नेहमी धावा बनवण्याचं षटक. परंतु या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज त्या ठिकाणी विलास उसाटकरने. त्याहीपेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अधिक सिरार याच्या माध्यमातून. फिल्डिंग एफर्ट चांगला राहिला त्या ठिकाणी धुंद्रे संघाचा. रेड कलर डेंजर कतर हा रंग नेहमी आपण पाहिला धोक्याचा इशारा. इथे बिगिट करायचा, स्टेप आउट झाले होते पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. तिसऱ्या पंचाची मागणी आली आहे. गोलंदाजा शैलीवरती आक्षेप आलाय. बघा या दोन्ही सामन्यामध्ये ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त आहेत, अगदी कालच्या रात्रीपासून हा नियम आहे, त्याला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. आणि जर का धावा बरोबरीने झाल्या दोन्ही मॅचमध्ये तर मात्र ज्यांच्या विकेट कमी आहेत त्याला बाय दिली जाईल. 7-18. त्यावेळेस ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॉलच्या लाईनमध्ये आले जरूर पण तो प्रॉपर कनेक्ट करता आला नाही बॉलला. त्यानंतर क्विक सिंगल येताना आपण पाहत आहे. लेग बाईच ची रन आली एक्स्ट्राच्या स्वरूपात. अतिरिक्त रन्स या ओव्हरमध्ये कदा या इनिंगमध्ये सुदर्शन आतापर्यंत एक्स्ट्रा रन भरपूर आल्या. लेग बाईच्या 2 धावा आल्या. वाईडची संख्या फार कमी होती, हे देखील वैशिष्ट्य राहिलं. कदर शिवाजीनगर आदेशपोट शिवाजीनगरची स्पर्धा आपण पाहिली. माजी खासदार ट्रॉफी 75 धावा गव्हाण संघाने केल्या. त्या धावांचा पाठलाग करताना अगदी 60च्या आसपास पोहोचला होता. खरं त्या ठिकाणी मोरावे संघ बघतो एकही वाईड, एकही नो बॉल, एकही लेग बाईज रन नव्हते. हा इतिहास. आणि इथे स्विचिटचा प्रयत्न राहिला आणि खेळाडू बाद. अजून एक धक्का. रन आउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल त्या ठिकाणी विशाल पाटील या खेळाडूला. अमित म्हात्रे खरं मागच्याही सामन्यामध्ये जास्त डॉट बॉल खेळले आणि इथेही त्यांचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिला. परंतु सरळ बॅटने तुम्हाला धावा सुरुवातीला बनवाव्या लागतील, तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. सरळ बॅटने जर का धावा तुमच्या माध्यमातून आल्या तर तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येईल.
परंतु इथे धाडसी निर्णय रिव्हर्सचा फटका खेळण्याचा केला होता त्याने. नवीन खेळाडू इथेही आपण पाहिला एज लागून बॉल मागे चालला. शॉर्ट थर्ड मॅनला फ्लाय स्लिपला बॉल चाललाय. समीर पाटील हा खेळाडू. चला चिंचवली आणि जुई टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. बघा इनिंग समाप्त होण्या अगोदर तुम्हाला इथे यावं लागेल, कारण काल जो संघाने एक उशीर आला त्याच्या अपोजिट जो संघाने एक लवकर त्याला टॉस विन दिलाय. त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण लवकर, आणि जर का आणखीन उशीर की आता तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्टेप आउट. यावेळेस फटका आपण पाहिला त्या ठिकाणी लॉंग ऑफमध्ये सजवला आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दुसरी धाव पूर्ण झाली. तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. फेकी येईल तद्वर मात्र 3 धावा. चौथ्या रनचा प्रयत्न. क्या बात आहे. होईल का? आणि झालेला आहे, परंतु इथे शेवटी अपयश आलंय. शेवटी अपयश आलं, परंतु 3 धावा आल्या. या ठिकाणी आपण पाहत आहे शेवटच्या बॉलवरती बॅटिंग करत असताना चिपळे टीमला, आणि या 3 रनने मात्र पहिलं सत्र आपण पाहता त्या ठिकाणी संपलं गेलं. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या स्कोर कार्डवरती 23. 9 खेळाडू बाद 23 धावा, म्हणजे येणारे बॉल 24, विजयासाठी 24 हे कॅल्क्युलेशन. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन जुई आणि चिंचवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना. तर दुसऱ्या फेरीमध्ये जसा सामना सुरू होईल तसा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल दीपकजी पाटील पर्स फॅनचा. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये दिनेश पाटील सर बेलवली यांच्याकडे. धन्यवाद. तर मी विनंती करेन आदरणीय कान्हा कडव साहेबांना. आदरणीय कान्हा कडव साहेबांच्या शुभ हस्ते शैलेश कडव सर या आपण, कारण आपणही क्रिकेटर आहात, तर शैलेश कडव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सामना असेल 4 षटकांचा. नाणेफेकीचा कौल लागला जुई संघाच्या बाजूने, आणि पुन्हा एकदा निर्णय असतं क्षेत्ररक्षण. धन्यवाद धन्यवाद. तर जुई संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला, आणि टॉस जिंकल्यानंतर मात्र सरळ त्याने स्वीकारलं आहे गोलंदाजी. सामना असेल 4 षटकांचा. आणि त्याचबरोबर रोशन सर, या संघातून जो संघ विजय होईल किंवा ज्या संघाला कोणत्या संघाला बाय मिळेल त्यांनी घरी जायचं नाही आहे, कारण कदाचित आज एक संघ मात्र सुपर 5 मध्ये काढला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. चला फलंदाज लगेच मैदानाकडे रवाना व्हा. आपण 2 फलंदाजांनी मैदानाकडे लगेच रवाना व्हायचं आहे. हॅलो. 24 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. गोपाळकृष्ण दुंदरे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चिपळाई 11 चिपळे संघाच्या विरोधामध्ये पनवेल महानगरपालिका कर्मचारी पनवेल महावितरण चे कर्मचारी आदरणीय निलेशजी नरावडे सर यांच्याकडून पहिल्या चेंडूवर जर षटकार लगावला तर 500 रुपयाची बक्षीस आहे. असं वाटतं बॅट घ्यावी न पहिला चेंडू खेळायला जावा. चला सामना सुरू करा. बॉल चॉईस करा लगेच, आणि वेळ नका लावू तुम्ही प्लीज, कारण एक संघ आज काढायचा आहे याची नोंद घ्या.
सुपर 5 मध्ये. तर नक्कीच या सामन्याचा आनंद मात्र आमचे समालोचक मित्र आणि कोळके गावचा अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व निखिल जाधव सर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही विशेष कौतुक आणि या स्पर्धेला त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर धन्यवाद निखिल सर. आणि निलेश नरावडे साहेब यांच्याकडून तब्बल पहिल्या षटकासाठी 1000ची बक्षीस आहे, 500ची नाही. पहिल्या चेंडूवर रिस्क घेतली जाईल का आणि पहिल्या चेंडूवर रिस्क घेत षटकार ठोकत निलेश नलावडे साहेबांचे 1000 रुपये कमावले जातील का? ओ टू कमेंट बॉक्स. निशांत पाटील आणि कुणाल डावणे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र इनसाइड आउट. बॉलला पाठवलं, स्क्वेअर ड्राईव्ह गेलो होता आणि बॉल चाललाय तो कव्हर पॉईंट बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू स्टॉप झालाय त्या ठिकाणी. आउटफील्ड रात्रीची स्लो झाली की काय पाहावं लागेल. इकडे मात्र धावा पूर्ण झाल्यात त्या 3 आणि 3 धावेनं मात्र धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. कुणाल दवणे आणि निशांत पाटील अशी सलामीची जोडी गोपाळकृष्ण दुंद्रे या संघाकडून. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्ग. प्रतीकचा खेळ चांगला राहिला होता मागच्या मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये फलंदाजांनी धाबा मात्र साजेशा केलेल्या नाहीयेत. 23 धाबा फक्त झाल्या. त्याच्यामध्ये 8 फलंदाजांना बाद व्हावं लागलं होतं, एका पाठोपाठ एक फेकलेल्या विकेट्स आणि त्याचमुळे खरं तर थोड्याशा कमी धाबा. परंतु दोनही मॅच मध्ये आपण पाहिलं दुंद्रे कुणाल दवळेनं मात्र आपली विकेट गमावले. थोडंसं ऑफस्टोनच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्यासाठी गेला होता. विकेटचं पतन. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-3 अशी धावसंख्या पाहायला मिळते गोपाळकृष्ण दुंद्रे संघाची. 24 करायच्या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं समीकरण आहे. फारशी रिस्क उचलण्याची सुद्धा गरज नसेल या मॅच मध्ये. प्रत्येक बॉलवर मात्र सिंगल जर आली तर हळूहळू का होईना इकडे मात्र संघ विजयी होऊ शकतो. परंतु पाहूया रात्रीमध्ये बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचेस मध्ये कमालीच्या हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. परवा असाच एक सामना 24 बॉल 24 पेंधरच्या नाईट स्पर्धेमध्ये रंगला होता. नेरे दुंद्रे विभागामधील आय थिंक नाही, पेंधरच्या विरोधामध्ये घरच्या मैदानावर खेळत असताना वहाळचा मोठा मजबूत संघ होता आणि वहाळ संघाला 24 बॉलमध्ये 24 धावा झाल्या नव्हत्या. पेंधर संघानं अगदी जबरदस्त डिफेंड केला होता आणि सुपर 12 मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे अशा मॅचेस होतात, जिद्द पाहिजे. लोवफुल टॉस बॉल यावेळेस कव्हरला. चान्स होती, हाफ चान्स का होईना, परंतु तिकडे संधी होती. जेव्हा तुम्ही फिल्डिंग करताना सर्कल असो, तुम्ही थोडासा बाहेर सर्कलच्या असाल, थोडासा चार्जअप किंवा अगोदरपासूनच थोडासा पुढे येणं सुद्धा गरजेचं असतं, जे आपण म्हणतो बऱ्याच वेळेला. कारण ते पोझिशन्समध्ये राहावं लागतं. कधी चेंडू पटकन येईल ना हे कळत नाहीये. इकडे थोडासा अपचान्स होता, परंतु रन मात्र मिळाले त्या ठिकाणी. 1 धाव फलकावर. लॉफ्ट केलं यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड. व्हॉट ए शॉट. फॅब्युलस स्ट्रोक साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय. चेंडू हवाई सफर. षटकार.
स्ट्रेट ड्राईव्ह षटकार मात्र पाहायला मिळाला. तो फलंदाज निशांत पाटीलच्या पॅटमधून. टेन्शन घालवलंय दुंद्रे संघाचं या षटकारांना. टीमची टोटल 10 वर. प्रतीक पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन फक्त समोर स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू स्टॉप करतोय प्रतीक. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. शॉट ऑफ लेंथ होता. खरं तर अगोदरच प्री डिसाइडिंग होतं कदाचित सिंगल घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला शॉट ऑफ लेंथ पूल सुद्धा केलं जातात, हुक सुद्धा केले जातात, परंतु इकडे कोणताही प्रयत्न नव्हता. कारण त्यांना माहिती आहे प्रशांतला रिस्क घ्यायची गरज नाहीये. कारण षटकार अगोदर आलाय. धावा सुद्धा 10 झाल्यात. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतील त्या. 1 गडी बाद 10 धावा. 24 धावांचा पाठलाग करतोय गोपाळकृष्ण दुंद्रे संघ. 3 ओव्हर्स मध्ये 14 धावांची गरज आहे. स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चिपळा 11 चिपळे संघ. खूप सुंदर अशी स्पर्धा आपण पाहत आहे. आज या स्पर्धेची 3री रात्र आहे. जय चरोबा क्रिकेट संघ सांगडे आणि एक ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मालिकावीर बाईक 1,20,000 रुपये पहिलं पारितोषिक आहे या स्पर्धेचं. द्वितीय 60,000, तृतीय, चतुर्थ आणि पंचम 5 पारितोषिक आहेत. 30,000 रुपये पारितोषिक असेल शेवटच्या 3, 4, 5 ला. परंतु जवळजवळ 6 रात्र ही स्पर्धा या मैदानावर मात्र पाहायला मिळेल. मोठी स्पर्धा आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग सुद्धा यापूर्वी याच मैदानावर झाली होती. डे स्पर्धा. स्टेज फक्त थोडासा चेंज होता, बाकी मैदान तेच आहे. डीजे मास्टर सुद्धा तेच आहेत. स्कोरर सुद्धा तेच आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स इकडे असणारच. अंपायर्स पण बऱ्यापैकी तेच आहेत. सूर्यकांत पाटील यांनी खूप दमदार आयोजन केलं होतं खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. सागर मात्रे गोलंदाजीसाठी आलाय. 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हलक्या हातानं यावर ढकललं होतं बॉलला. पहा अगोदरच प्री डिसाइडिंग होतं कदाचित मला सिंगल घ्यायची आहे आणि त्याचमुळे हा शॉट. कोणी आत्ताच जर यूट्यूब ऑन केला असेल तर मग अरे अशा पद्धतीने कसा फटका खेळू शकतो. परंतु इकडे रिलॅक्स मोडमध्ये आहेत ते दुंद्रेकर आणि त्यामुळे इकडे सिंगल घेण्यात आले. 11वी धाव फलकावर. निशांत पाटीलला स्ट्राईकवर आणायचं होतं आणि त्याचमुळे मात्र इकडे सिंगल मात्र घेतली गेली ती रुपेश सिनारेकडून. गोलंदाज तयार. सागर मात्रे पुन्हा एकदा सज्ज. कव्हर्सला मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी एकच धावे ते सिंगल रन. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 12 या आकड्यावर. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 धाबा आल्यात. अगदी संयमानं क्रिकेट खेळलं जाते सध्याच्या घडीला. गोपाळकृष्ण दुंद्रे या संघाकडून पहिल्याही मॅच मध्ये 6 स्टार विहिगर संघाला हरवलं या टीमनं. निलेशजी नलावडे साहेब पनवेल महावितरण अधिकारी कर्मचारी यांच्याकडून मात्र तब्बल 500 रुपयाची बक्षीस. लॉफ्ट केले बॉलला. इकडे संधी आहे. जेलची संधी आहे. जेल सुटलाय. दैव देतं आणि कर्म नेतं. बऱ्याच वेळेला कधी कधी संयमाचं क्रिकेट खेळताना सुद्धा चुका होतात. इकडे जीवनदान मात्र मिळालं आणि 2 धाबा सुद्धा. आशिषजी सूर्यवंशी साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय. आशिषजी सूर्यवंशी साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. निलेश नलावडे साहेबांचे बक्षीस दीपक सर कमवणे आता मात्र त्यांना बक्षीस द्यायचीच आहे त्याच्यामुळे ते मात्र मोठी बक्षीस लगावत आहेत. लगातार 3 षटकार लगावले तर आशिषजी नलावडे साहेब यांच्याकडून तब्बल आशिषजी सूर्यवंशी साहेब यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाची बक्षीस. पण 10च धावा पाहिजेत. 10 रन पाहिजेत. मग आता काय करणार. ऑफ स्टोनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाईन लेगला हा फटका स्टॉप करण्यात आलाय. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पडलाय. थोडासा विव्हळतोय. थोडीशी इजा दुखापत होत असताना त्याला. परंतु तोपर्यंत मात्र इकडे आणखीन एका धाब्याचा पराक्रम केलाय त्या ठिकाणी. पाहूया इकडे 3री रन कंप्लीट होते की नाही.
चला लवकर पहिल्या खेळाडूकडे लक्ष देऊया आपण. आणि इकडून पंच सांगतील धावा किती कंप्लीट आहेत त्या. 3. चला 3 धावा. सुरुवातीला जेव्हा त्यानं स्टॉप केला होता बॉल तेव्हाच त्याच्या खरं तर त्याला जाणवत होती दुखापत. त्यानंतर तो पडला त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मात्र इकडे पूर्ण केल्यात त्या 3 धावा. ऍक्शन रिप्ले दाखवलं जातोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. चांगलं क्षेत्ररक्षण बॉल स्टॉप केला त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पहा थोडासा क्रॅम्प किंवा लचक. कदाचित राईट लेग. शकता. सामना जिंकण्यासाठी गोपाळकृष्ण दुंद्रे या संघाला. निशांत पाटील 5 बॉलमध्ये 10, रुपेश सेनारे 4 बॉलमध्ये 7. चांगली भागीदारी दोनही फलंदाजांमध्ये. सागर मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ऍक्शनवर आपल्याला पाहायला मिळेल. षटकामधील 5वा चेंडू घेऊन यावेळेचा हा बॉल पाहूया. इकडे मात्र या स्लेग स्टंपच्या बाहेर होता आणि पंच आमचे वाघमारे सर इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 18 ऑन बोर्ड. 6 धावांची गरज आहे. इथे सुद्धा आपण पाहिलं तर अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न फक्त ढकललं होतं बॉलला मिड ऑन कडे. सिंगल त्या ठिकाणी येते. एकेरी धावेनं इकडे थ्रो केला होता परंतु कलेक्ट करता आला नाही गोलंदाज सागरला आणि त्याचा फटका मात्र बसला. इकडे दुसरी रन सुद्धा कंप्लीट करण्यात आले. चाणक्षपणा थोडासा दाखवला फलंदाजाने आणि या 2 धावेनं टीमची टोटल 20 वर 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असेल. गोपाळकृष्ण दुंद्रे संघ 4 धावा काढल्यात. हा दुसरा विजय आजच्या रात्रीमधला. इथे मात्र अगदी गरकन फिरला होता. अगदी 360 डिग्री मध्ये आपण पाहिलं तर ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न मात्र होता परंतु प्रयत्न मात्र फेल गेला. निशांतचा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 20 वर 1 अशी धावसंख्या गोपाळकृष्ण दुंद्रे संघाची. 4 धावांची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये. हा सामना वाचवणं आता मात्र कठीण होईल. चिपळा 11 चिपळे कारण पाठबळ नाहीये धावांचं आणि त्याचमुळे आता मात्र थोडंसं टेन्शन मध्ये आहेत सगळेच खेळाडू. अपेक्षेनुसार फलंदाजांनी परफॉर्मन्स दिला नाहीये. निदान 10च्या सरासरीनं निदान 8-9च्या सरासरीने जरी धावा असत्या तर इकडे मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं परंतु आज टिचून गोलंदाजी केली. पुन्हा एकदा जयेश सिनारेनं फक्त 4 धावा देताना 2 विकेट. त्यानंतर आपण पाहिलं श्रवण चौधरीचं षटक. 4 धावा देताना 1 विकेट. चिपळे संघ जर इथून जिंकला तर मात्र आशिष सूर्यवंशी यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. षटकारानं हा सामना जिंकवला तर महावितरण अधिकारी निलेश नलावडे यांच्याकडून 1000 रुपये आम्ही अनाउन्समेंट केलंय. 24 लाईव्ह इव्हेंटचे आमचे सहकारी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात.
अजित मात्रे गोलंदाजी मार्कवर 4 धाबाची गरज आहे. चला मॅच चालू करा प्लीज. रुपेश पाठीमागे भिरकावून दिलाय बॉलला आणि बॉल सरळ चालला लॉंग स्टॉप साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू सीमा पार विजयी चौकार. सलग दुसरा सामना जिंकल्याच्या रात्रीमध्ये गोपाळ कृष्ण दुंद्रे या संघानं खरं तर आपल्या गोलंदाजातली दहशत दाखवून दिली आणि सुपर बॉलिंग खरं तर बॉलिंग अटॅक मात्र 4ही गोलंदाज आज दर्जेदार कामगिरी केली आणि पुन्हा एकदा हा सामना मात्र जिंकलाय. अभिनंदन टीम गोपाळ कृष्ण दुंद्रे. हार्ड लक चिपळा 11 चिपळे संघाचा प्रवास या स्पर्धेमधला इकडेच समाप्त होतोय. त्यांना देऊया आपण पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पहा स्कोर कार्ड 23 वर 9 गेल्या होत्या चिपळा 11 चिपळेच्या. हायस्ट स्कोर शरद मस्करनं 6 धाबा केल्या होत्या. जयेश सिनारेनं 1 षटक टाकलं. 4 धाबा देताना 2 विकेट. अधिक सिनारेनं 9 धाबा देताना 2 विकेट. विलास उसाटकरनं सुद्धा चांगली बॉलिंग केली. 4 धाबा देताना 1 विकेट. श्रवण चौधरीनं 4 धाबा देताना 1 विकेट. टिचून मारा पाहायला मिळाला. एकही गोलंदाज नाही ज्यांना 10 किंवा 10 पेक्षा जास्त धाबा दिल्यात आणि त्याचमुळे या गोलंदाजीचा अटॅक 6 स्टार विहिगर संघानं सुरुवातीला झेलला आणि आता मात्र चिपळे संघाला या स्पर्धेमधून बाहेर काढलंय आणि 9 विकेटनं मात्र हा सामना जिंकलाय तो गोपाळ कृष्ण दुंद्रे या संघानं. चला नेक्स्ट मॅच मैदानाचा ताबा घ्या लगेच. टाइमपास चला जुई संघ लगेच मैदानाकडे लाईनअप करा. लगेच ते बाहेर येण्याची वाट नका पाहू. तुम्ही लगेच मैदानाकडे रवाना व्हा लाईनअप करून. आणि मॅचचा हिरो मान ऑफ द मॅचचा मानकरी मात्र राहील. 4 धाबा देताना 2 विकेट मात्र प्राप्त केल्या जयेश सिनारे ठरलाय या मॅचचा मान ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने मात्र जयेशला सन्मानित केले जाईल. दुसऱ्या फेरीमधील आणखीन एक सामना तुमच्या समोर येतोय. आजच्या रात्रीमधील ही 7वी लढत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. रात्रीची स्पर्धा आहे प्लीज सपोर्ट. माऊली सायकल स्टोअर्स क्रिकेट टुर्नामेंटसाठी लागणाऱ्या सायकल मिळतील आता कमीत कमी दरामध्ये. 4,500 मध्ये सायकल आहे. खास क्रिकेट मॅचेससाठी धमाकेदार ऑफर. दिनकर पाटील गौरव पाटील माथेरान रोडला चिपळे स्टॉप आहे. शॉप नंबर 6 to 8. संपर्क नंबर आहे पहा. म्हणजे स्पर्धांमध्ये सायकल 4,500 ला मिळतात म्हणजे इकडे मिळतील तुम्हाला. आणि हॉटेल साई प्रसाद फॅमिली सेक्शन आणि ओपन गार्डन स्पेशल सगळं आहे. रोहित गवंडी आहेत प्रोप्रायटर. दी पळसप्याला JWC लॉजिस्टिक जवळ तुम्हाला एक उत्तम हॉटेल या ठिकाणी पाहायला मिळेल. लज्जतदार हॉटेल साई प्रसाद रोहित गवंडी आणि डिस्काउंट आहे इकडून